प्राध्यापक जयशंकर तेलंगणा कृषी विद्यापीठानं देशातील पहिली एक प्रयोगशाळा शेती क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी उभारलेली आहे। शेती क्षेत्रामध्ये तेलंगणातील या प्रयोगशाळेचा एक नवीन चॅप्टर सुरू झालेला आहे, ज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे। त्यामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। या प्रयोगशाळेमध्ये एखाद्या पिकाच्या पानाचा रंग आणि त्याचा आकार हा लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं त्या पिकावरती काही कीड रोग आलेला आहे का याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत, त्यावरती संशोधन करण्यात येणार आहे। त्यासोबतच त्या पिकामध्ये काही पोषण तत्व, पोषण मूल्य हे कमी आहेत का याचीही माहिती ही शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे आणि या संदर्भातलं सगळं संशोधन या प्रयोगशाळेमध्ये केलं जाणार आहे। ही अर्थात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे पिकांच्या पानांवरती जी काही लक्षणं कीड रोगाची असतील ती दिसून येतात, त्यावरून निर्णय घेण्यासुद्धा शेतकऱ्यांना मदत होईल आणि त्या संदर्भातलं जे काही संशोधन आहे ते सुद्धा या प्रयोगशाळेमध्ये करण्यात येणार आहे आणि त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर किंवा मदत ही घेण्यात येणार आहे।